त्याला घर म्हणतात? माझं बाथरूम सुद्धा मोठं आहे ऍक्च्युली, आणि इथली लोक महालात राहण्याची स्वप्न पाहतात. नुसती स्वप्न बघत नाहीत, श्रीमंत घरातील मुलाला गंडवून त्यांच्याच घरात घुसतात सुद्धा. खूप पाप केली यांनी. आज यांची सगळी पाप धुवून निघणार आहेत. आर्या, एक रात्र इथे तुला काढायची आहे, जमेल ना? खरं तर अशक्यच आहे, पण माझ्या सारंगसाठी, माझ्या प्रेमासाठी सगळं सहन करेन. प्रेम बोलताना जरा लाज ठेव. तुझं जर छोट्या मालकांवर खरंच प्रेम असतं ना, तर त्याच्या मर्जी विरुद्ध कधीच गेलं नसतेस. त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानला असतास. पण तुला ते जमणार नाही, कारण तू बाईच्या पोटी जन्माला आलेली हडळ आहेस. हडळ हडळ म्हणालाच आहेस ना, तर बघ आता तुला आणि तुझ्या पोरीला कसं ओरबाडून काढ. आर्या तू शांत हो. दिवा विसताना फडफडतो तसं झालं यांचं. ह्यांना काय बोंबलायचं ना, ते बोंबलू दे. हे बघ, तू आराम कर. तोपर्यंत उद्या सकाळच्या हळदीची तयारी कुठपर्यंत आली आहे ते मी पाहतो. वाह, रावसाहेबांच्या खऱ्या सुनबाई आल्या का? नमस्कार. कांता, यांच्यावर नीट लक्ष ठेव. कोणीच घराच्या बाहेर पडता कामा नये. घराच्या बाहेर काय? नजरेच्या आड सुद्धा होणार नाही. कसं? मी काय म्हणतो, रेणुका मॅडम कुठे? ती घरी गेली. उद्या सकाळी ती सारंगची उष्टी हळद घेऊन येणार आहे आर्याला लावायला. जरा बाजूला येता का? नाही काय, रावसाहेब म्हणले होते की पैसे पाठवून देतो म्हणून आजच. आता रेणुका मॅडम पण गेल्या, मग कसं व्हायचं? कसं आहे ना कांता शेठ, रावसाहेबांचे सगळे व्यवहार त्यांची पोरगी बघत नसते, तर मी बघत असतो. यापुढेही रावसाहेबांकडून लाखो रुपये कमावून देऊ शकतो मी. ठीक आहे, 90 आहेत. तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मिळाला. स्पष्ट सांगतोय, 1 लाख ठरले होते. कांता शेठ, कमिशन द्यावं लागतं, नाहीतर पुढची कामं मिळत नाहीत. कळलं काय? द्यावं लागतंय ना, कमिशन द्यावं लागते. आमचा सुख ओरबाडून तुम्ही सुखी नाही राहू शकणार. वाटोळं होईल तुमचं. एका आईचा जांभळा. ए गपे, आपली नाव बुडत असताना दुसऱ्याला शिवाय शाप द्यायचे नसतात, तर आपला जीव वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करायची असते. ही गायत्री कशाला फोन करते? लागतोय का नाही फोन? रिंग वाजते. हा गायत्री बोल. हा, अरे दत्ता मामा, रेणुका ताईचा फोन नाही लागत आहे. सगळं ठीक आहे ना? अरे आता आम्ही इथे असल्यानंतर काय चुकीचं घडणार आहे? सगळं काही ठीक आहे. आणि हे बघ, काय माहितीये का, ती रेणुकाला ना रेंज नसेल आणि ती इथून हळदीसाठी आपल्याकडे पुन्हा येते. कळलं ना? अच्छा. आम्ही इथे मुक्ताच्या घरी आलोय आणि युवराज आणि मी आहे ना इथेच थांबणार आहोत.
त्यांच्या घरच्यांना काय हवं नको ना ते पाहणार आहोत. आणि मग उद्या काय माहितीये का, उद्या मुक्ताला आणि त्यांच्या घरच्यांना घेऊन आपल्या घरी येणार आहोत. अच्छा अच्छा. पण मग रेणुकाताई कशी येणार आहे? अगं हा गाडी गाडी ग. अगं युवराज आहे ना रेणुकाला तिथे घेऊन येतोय, तो तिला तिथे सोडणार आहे आणि मग तो परत इथे येणार आहे. बरं बरं, मुक्ता वहिनीशी बोलायचं होतं, जरा तिला फोन देतोस का? अगं आता तिच्याशी काय बोलायचंय तुला? अरे असंच, कशी आहे, काय करते, आणि इकडे हळदीची पण तयारी चालू झाली आहे. मामा तू दे ना तिला फोन, आमचं असतं रे मुली मुलींचं. नॉटी आहात तुम्ही बायका. आणि गायत्री, आजकाल तुझा उत्साह ना जास्तच मुसंडून व्हायला लागलेला आहे. अगं ती आत्ताच तिथून निघाली ना तर तू लगेच. आमची मुक्ता वहिनी आहेच तशी, तू दे ना तिला फोन. अरे जरा गंमत करायची रे तिची. अगं मी घराबाहेर आहे आणि ती आत आहे, बहुतेक ती चेंज करत असावी. बरं मग एक 10 मिनिटांनी करतोस का? हो 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 मी करतो फोन. पण कसं आहे माहितीये का, अगं इथे ना रेंजचा थोडा इश्यू आहे. म्हणजे ह्यांच्या घरापासून बाहेर आलोय मी खूप उंचावर, तिथे टेकडीवर, तिथून फोन करतोय. तरी सुद्धा ना फोन लागला तर नशीब, कळलं का? तरी पण हे बघ, मी फ्री झालो ना की तुला लगेच फोन करतो, कळलं का? आणि गायत्री, त्या फोन मधून जरा लक्ष काढ आणि हळदीमध्ये जरा लक्ष दे, ते जास्त महत्वाचं आहे. चल ठेवतो मी. बरं बरं ठीक आहे. दत्ता मामा, गायत्रीचा फोन होता ना? काय विचारत होती मुक्ताबद्दल? अगं तिला मुक्ताशी बोलायचंय, मग ती आवरते असं सांगून आहे ना मी आताचा तो विषय संपवला. अहो पण मग तिने परत फोन केला तर मग काय सांगणार ना? मी 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 मॅनेज करतो काय ते, तू आज जा, मी बघतो काय ते. जा अगं तू जा, आज जा. ठीक आहे. मला एक कळत नाहीये, मुक्ताला सोडायला रेणुका, युवराज, दत्ता स्वभावात एवढं टोकाचा बदल झालेली माणसंच का गेली? त्या परीस त्यातल्या एखादं कमी करून पप्याला सोबत पाठवायचं होतं ना. बाई 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 बाई, काय करावं या सासूबाईंचं? हा सख्ख्या युवराजवर त्यांचा विश्वास नाही, त्या पप्यावर त्यांचा विश्वास आहे. ह्यांच्या ना मेंदूला संशयाची कीड लागली, कीड. आई आजीशी असं बोलू नकोस हा. मग कसं बोलू? हा ह्यांना ना चांगलं काही भावतच नाही. बघावं तेव्हा त्यांच्या तोंडावर 12 वाजलेले. मला ना यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा उरली नाही आता. माहित नाही, पर शंकेची पाल मनात सारखी चुकचुकती. काहीतरी चुकीचं घडणार असं सारखं वाटतंय बघ. देवी आई, तूच बघ बाई आता.